आदाब और नमस्कार, मैं हूं सुल्तान कुरैशी और आप देख रहे हैं भिवंडी समय न्यूज। एमपी बनने के बाद ही बालिया मामा ने अपने वादों को निभाना शुरू कर दिया और एमपी बनने के दूसरे दिन ही उन्होंने उन तमाम जगहों का जाकर मुआयना किया जिस पर गैर कानूनी तरीके से जो शेतकरी थे उनकी जगह पर कब्जा करके लोग इमारत बना रहे थे। उन्होंने बाकायदा उन तमाम जगह का मुआयना किया और वो इस सिलसिले में तहसीलदार से और तरफ से भी मिलेंगे और उन्हें वो तमाम कागजात को सौंपेंगे जो गलत तरीके से उनको कागजात दिए गए हैं और वो तमाम जगहों को उन्हें वापस दिलाने की पूरी कोशिश करेंगे, क्योंकि उन्होंने अपने बयान में किसानों से वादा किया था कि मैं जीतने के बाद दूसरे दिन ही आप लोगों की ज़मीन को जो है वहाँ का जाकर मुआयना करूँगा और जाकर उन तमाम अफसरों से मिलूँगा जो इस तामझाम में मुलविस है। तो बालिया मामा ने उन ज़मीनों को देखा और परखा और ये उन्होंने वादा किया है कि बहुत जल्द मैं तहसीलदार को अपने ख़त में लिखूँगा कि वो इन तमाम जगहों के एक बार से फिर जो इंक्वायरी करे और जो जगह गैर कानूनी तरीके से कब्जा करके बनाई गई है उन तमाम किसानों को वापस दिए। आइए देखते हैं उनकी कुछ तस्वीरें। बघा, मी माझ्या 11 तारखेच्या भाषणामध्ये बोललो होतो काल्हेरला का काल्हेर गावातून मला अनेक शेतकऱ्यांच्या तक्रारी आल्या होत्या की त्यांची वडिलोपार्जित जागा असेल, काही खाजणची जागा असेल, मँग्रोव्ज असतील, हे सर्व गाडून शेतकऱ्यांना दमदाटी करून त्यांची फसवणूक करून या सर्व जागा ह्या बिल्डरांनी, इथले जे काही बिल्डर आहेत श्रीधर पाटील, भरत पाटील आणि दुसरा कोणतरी एक नितीन पाटील म्हणून बिल्डर आहे, हे सर्व बिल्डर खासदार, माजी खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील, त्यांचा पुतण्या देवेश पाटील यांच्या नावाने लोकांना, शेतकऱ्यांना खुलेआम धमकवतात, दादागिरी करतात। काही गुंड देखील यांनी या काल्हेर हद्दीतील पाळलेले आहेत, जे तडीपार आहेत। असे जे काही गुंड देखील आहेत, सुजित तात्यासारखे असे गुंड देखील इथल्या शेतकऱ्यांना खुलेआम धमकी देत आहेत, जागा लुटत आहेत। आणि खास करून विशेष दुसरं काय आहे की ह्या जागा लुटल्यानंतर मला वाटतं आता ह्या जागांचा सध्याची जी परिस्थिती पाहिली तर सातबारा देखील फॉरेस्टचं झालेलं आहे, पण तरीसुद्धा आपण पाहत असाल खुलेआमपणे हे लोक इथं काम करतात। आणि म्हणून उद्याच्या उद्या मी तहसीलदारांना, प्रांत कलेक्टर आणि MMRD यांच्याकडं मी उद्याच्या उद्या चौकशी लावणार आहे, त्यांना विनंती करणार आहे। कारण शेवटी काही शेतकरी तर शेतकऱ्यांना दमदाटी करतातच, परंतु जे इन्व्हेस्टर येतात ते इन्व्हेस्टर बिचारे अख्ख्या आयुष्यात आपण काबाड कष्ट मेहनत करून जे पैसे कमवतात, हे लोक त्यांना खोटे पेपर दाखवतात आणि त्या खोट्या पेपरच्या आधारावर त्यांना फ्लॅट विकतात आणि त्यांची स्पष्ट फसवणूक करतात। आज काही 100 करोडची फसवणूक कपिल पाटील आणि देवेश पाटील यांच्या माध्यमातून सर्व बिल्डर श्रीधर पाटील, भरत पाटील आणि दुसरे काय नितीन पाटील म्हणून आहेत, हे सर्व बिल्डर इथं लोकांची खुलेआम फसवणूक करत आहेत। दादागिरी आणि दहशत या भागात निर्माण केलेली आहे। आणि म्हणूनच मी आज शेतकऱ्यांच्या आग्रहास्तव, बघा, आज एवढी यांची जबरदस्त दहशत आहे की कुठलाही शेतकरी यांच्या विरोधात कोर्टात जायला तयार नाही, पोलीस स्टेशनला केस द्यायला तयार नाही, कारण त्यांची कोणी दखल घेत नाही। आणि म्हणूनच मी त्या शेतकऱ्यांना शब्द दिला होता, मी ज्या दिवशी खासदार होईन दुसऱ्या दिवशी मी इथली पाहणी करीन आणि तिसऱ्या दिवशी चौकशीचे आदेश लावण्यासाठी विनंती करेन आणि तशा प्रकारे मी उद्यापासून चालू करणार।